बड्डेची शॉपिंग करायची आहे. परत हॉटेलचं काम पण आहे यांना, जे आमचं कानाच्या बड्डेचं लोकेशन वगैरे, तिथं काही अजून ऑर्डर्स वगैरे द्यायचे राहिलेलं आहे काही, तर ते बरेचसे बाकीचे कामं आहे, बऱ्यापैकी कामं आहे अजून. डेकोरेशन हे ते खूप सगळे कामं आहे आणि थोडी छोटी मोठी शॉपिंग पण करायची आम्हाला. कानासाठी गिफ्ट घ्यायचं आहे तर, आणि यांचे बरेच कामं होते तर म्हटलं चल कोपरगावलाच घेऊ. सो त्यासाठीच आम्ही दोघं चाललो आहे आता. आणि अजून काय नाही आणि बंद करून द्या. तर चला बघू आज काय काय शॉपिंग करतो, काय काय नाही. मुलं बघ कसे शाळेत चालले बिचारे, सकाळी सकाळी लवकर उठत असतील, मग त्यांची मम्मी टिफिन करीत असेल, मग आता ते शाळेत चालले, बसची वाट बघताय. एक मराठी शाळेवाल्यांचं मस्त राहतं बरं का, मस्त लवकर उठा लेट उठा काय अडचण नाही. 10-11 वाजता शाळेत जायचं, टिफिनचा भेव नाही, तिथंच भात खाऊन यायचं. प्रायव्हेट गव्हर्नमेंट स्कूल एवढे खराब झाले ना, प्रत्येक गावामध्ये पोरं पहिले शाळेत जायचे, त्यांच्या गावातच राहायचे, जास्त फिरायची गरज नव्हती राहत त्यांना. आता एक पोरग त्याच्या गावापासून 50 किलोमीटर लांब शाळेत, 35 किलोमीटर लांब शाळेत, ते साऱ्या गावामधून सगळे पोरं. म्हणजे पहिले गावातून काही पोरं असे इंग्लिश मिडियमला राहायचे, आता प्रत्येक पोरग इंग्लिश मिडियमला आहे. मराठी मिडियमला कोणी जायलाच तयार नाही. पण त्या म्हणजे आता आम्हाला किती वर्ष झाले असेल, बरेच वर्ष झाले. मीडियमचा मला वाटतं मीडियम चेंज व्हायला पाहिजे. इंग्लिश मीडियम काय वाईट नाही आणि मराठी मीडियम पण दोन्ही पण वाईट नाही, सोडून दिली पाहिजे. थोडंसं नवीन प्रवाहाकडे गेलं पाहिजे, कारण पुढं फ्युचर टेक्नॉलॉजी जेवढे येणार आहे का त्यासाठी तुम्ही शिकलेच पाहिजे. पण मला म्हणायचं काय आहे की धनकवाडीतले पोरं मनमाडला शाळेत आहे, येवल्याला शाळेत आहे, कोपरगावला शाळेत. विचार करते बाळ 3-3.5 तास त्याला बसमध्ये जायला, बसमध्ये यायला 5-6 तास तर त्याचा प्रवासातच जातो. म्हणजे अशी व्यवस्था क्रिएट झाली आहे की ज्या बाळाला एकदम त्याच्या गावामध्ये त्याच्या एन्व्हायरमेंटमध्ये चांगलं शिक्षण भेटू शकत होतं, तर गव्हर्नमेंटनी लक्ष न दिल्यामुळं ते गोष्ट एवढी पांगली गेलेली आहे का त्याची हेळसांड त्या लहान लहान लेकरांना सहन करावं लागते. म्हणजे ते एज्युकेशन घेत आहे, चांगलं एज्युकेशन घ्यायला एवढं फिरावं लागतं, ही चुकीची गोष्ट आहे ना. म्हणजे मला तर वाटतं आम्ही डायरेक्ट कॉलेजला गेलो तेव्हाच बाहेर प्रवास केला. तसं तर सकाळी मस्त 8 वाजता उठायचं, 10 वाजता शाळेत जायचं, सायकलवर जायचं, मस्त आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतो, खुश राहतो माणूस. म्हणजे फिरायचं नाही ना. तसं आपण एक दिवस बाहेर फिरलं तर किती थकून जातो, ते किती थकत असं. सकाळी जायचं लवकर उठून, शिवाय बस उभी पाहिजे समोर एक बस, आपण तिथून त्या गाव गुजरखेड्यामध्ये आपल्याला एक बस होती. आमच्या धनकवाडीमध्ये लोकसंख्या आहे 450, धनकवाडीमध्ये कमीत कमी 9-10 बस येत असतील प्रायव्हेट स्कूलच्या. आमच्या गावात पण भरपूर बस येते. म्हणजे मनमाडला जायची वेगळी बस, इकडे पुरणगावला जायची वेगळी, कोपरगावला जायची वेगळी, येवल्याला जायची वेगळी. बरं असं नाही ना का ते निवांत लहान लहान बाळे 3-4 वर्षापुढचे 4 वर्षापुढचे बाळे सगळे, कारण त्यांना नर्सरी हे कंपल्सरी, नंतर ते पहिलीला डायरेक्ट बसूनच देत नाही, त्यांना ते कंपल्सरी केलेलं आहे आणि ते करावंच लागतं. नर्सरी, LKG, UKG, तसं पहिलीला ते बसूनच देत नाही. आणि मग त्यांना तो अभ्यासाचा बी लोड, परत सकाळी एवढं उठायचं, कारण प्रत्येक लहान बाळाला कोणाला ना एवढी लवकर उठायची सवय असते. त्यांना सकाळी उठायचं, मग आवरायचं कसं तरी, रडत रडत बिचारे आवरी द्या, आणि मग तो टिफिन घेऊन जायचं, त्याच्यात बॅगचं ओझं, परत बसमध्ये जायचं. किती नाही म्हटलं तर थकतं. जरी बसमध्येच जायचं आहे तरी पण आपण एक दिवस बाहेर गेलो तर थकून जातो. ते बिचारे किती थकत असेल. घरी आल्यावर परत तो अभ्यास, परत सकाळी लवकर. छोटेच मुलं आहे ना, ठीक आहे, मोठं झाल्यावर काय वाटत नाही, त्या गोष्टीची सवय होऊन जाते, पण मग थोडे दिवस तर त्रास होतोच. 15-16 वर्षाचं होईपर्यंत जे पोरग आहे ना, त्याला त्याच्या कम्फर्टेबल लोकेशनला त्याला स्कूल असलं पाहिजे. मला आता असं वाटतंय का, म्हणजे मी जरी मराठी मीडियम मध्ये शिकले ना, पण लय बेटर लाईफ होतं. ही परिस्थिती आली का बर, हे विचार करायची गोष्ट आहे की गव्हर्नमेंटनी लक्ष दिलं नाही. तर असं सगळे जाऊ दे, काय करणार आहे, आपले पोरं पण पुढे इंग्लिश मिडियमलाच घालावं लागणार आहे आपल्याला, दुसरं काही हे नाही. आपण किती बोललो तरी, पण मला तर आपलं लाईफ लय बेटर वाटत होतं. किती सोपं होतं. तू विचार कर, मी मराठी मीडियम मध्ये शिकलोय, गंदादा आपल्या घरातले सगळे पोरं मराठी मीडियम मध्ये शिकले आणि आयुष्यात चांगलं करतायत. ठीक आहे, चला
बघू काय काय शॉपिंग करायची आज. हो गेल्यावर तू काय लिस्ट बनवली त्याच्यात? हो मी तर सगळी करीन, मग कर सांग. सकाळी सकाळी थोडीशीच ट्रॅफिक कमी, फक्त थोडीशीच. पण म्हणजे मी एक ऑब्झर्व केलंय, याच्या आधी मी कधी बऱ्याच दिवसांपूर्वी जर येवल्यात आले असेल तर येवल्यात चौफुलीवर जी विंचूर चौफुली तिथं गर्दी कमी राहायची. आता मी सकाळी पाहिलं थोडीशीच कमी होती, पण त्याच्यापेक्षा कमी राहायची. का तर गाड्या कमी होत्या तेव्हा. आता जरी म्हणजे रस्ता तेवढाच आहे पण गाड्या वाढल्या. सपोज आमच्या घरी तेव्हा गाडी एकच असेल. म्हणजे मला आठवतं मी जेव्हा कॉलेजला होतो ना, आमच्या घरी फक्त 2 मोटरसायकल होत्या. हां, ठीक आहे. 2 मोटरसायकल. आता आपल्या घरात म्हणजे जेव्हा आपण तेव्हा एकत्र होतो ना, तेव्हा 2 मोटरसायकल होते. एक घरी वापरायची आणि एक दूध घालायला जायची. ठीक आहे, 2 मोटरसायकल होत्या. आणि त्याच्यानंतर एक पिकअप घेतली. त्याच्यानंतर मग कार घेतल्या, मोटरसायकल्स घेतल्या. आता आपल्या घरी 5 मोटरसायकल आहे, 3 कार आहे, एक पिकअप आहे. म्हणजे एकाच कुटुंबात आणि सोनाची धरून 10 गाड्या, कारण 10-11 गाड्या. आमच्या 3च वस्त्यांवर फक्त 10 गाड्या, 9 गाड्या, 9-10 गाड्या. ठीक आहे. आणि रस्ता आहे तेवढाच आहे. रस्ता म्हणजे आहे मला जेव्हा बसून आठवतं तेवढाच रस्ता आहे. मग तुझी गाड्यांची संख्या वाढल्यानंतर ऑब्विस आहे ट्रॅफिक जाम होणार आहे. किती नाही म्हणलं तरी ट्रॅफिक जाम. किती खड्डे नसले, किती पॉश रोड असलो तरी ट्रॅफिक जाम होणारच आहे ना. म्हणजे गव्हर्नमेंट आजकाल प्रत्येक माणसाकडे गाडी, प्रत्येक. इन्फ्रास्ट्रक्चर त्या हिशोबाने वाढवायला पाहिजे होतं, त्या हिशोबाने वाढलेलं नाही. ज्या तेव्हा हिशोबाने एवढं लोकांची- नव्हतं, प्रत्येकाकडेच गाडी असायची असं नव्हतं. जेवढी आता व्हेकल सगळ्यांकडेच- संख्येमध्ये ग्रोथ झाली ना, तेवढी रस्त्यांच्या रस्त्यांमध्ये नाही झाली. रुंदीमध्ये ग्रोथ नाही झाली. चला आम्ही चाललोय मस्त गाणी ऐकत, देवाची गाणी ऐकत चाललोय. आत्ताच पोहोचलोय आम्ही कोपरगाव मध्ये. आणि आता सणासाठी आम्हाला शॉपिंग करायची, गोल्डची आणि सिल्वरची, असं काहीतरी चालू आहे. दादा त्यांचं एक गिफ्ट आणि आमचं एक गिफ्ट, असे 2 गिफ्ट घ्यायचे आम्हाला. दादा दिदी पण येणार होते पण कानामुळं एवढं शक्य नाही होणार दिवसभर, त्यामुळे ते नाही आले. तर हे कानासाठी हे एक शॉपिंग चालू आहे आमची कानासाठीची. इथं ब्रेसलेट आणि कड बघतोय, गट वगैरे कसे पण आता हे छोटे आहेत, ते बनवायला टाकावं लागणार आहे. प्युअर 22 कॅरेट पूर्ण वेट टू वेट जातं. मला कानासाठी एक गिफ्ट घेतलंय मम्मी पप्पाचं. आता अजून काकाचं बाकी. ठीक आहे. की मनासारखं झालं आमच्या. मला ते आवडलं. मला पण लय आवडलं बाई. कानाचं कडं पाहून यांना पण पाणी आलंय तोंडाला. त्यांना वाटतंय मी पण घेतलं पाहिजे. दाखवा मस्त दिसतं. कसं दिसतं. हां छान दिसतंय. घ्यायचं का? हां घेऊ शकतो पण मग नको, काय वापरत नाही, काही नाही, कधी काय. वापरा ना मग, तुम्हाला हाऊस असेल तर घेऊन टाका. बाई यांनी कडं तर घातलं पण ते अटकलं आणि आता निघत पण नाही. यांचे एक्सप्रेशन पाहू शकता. दाखवा सिच्युएशन काय आहे, बायको काय करते. असं हे म्हणते थोड्या वेळाने. निघतंय का? फुल फिटिंगच घेणार मी, घेणार नाही. कडं घालायला लय मज्जा वाटली. हात किती लाल झाला. जाताना मजा होती, रंगाला म्हणत होतो आवलंय. कडं घालायची तर लय हाऊस होती नवऱ्याला, पण कडं घातल्यानंतर असं काहीतरी झालंय. पण मला लय आवडलं यार, म्हणजे मनासारखी गोष्ट भेटली. त्याला दादा त्यांना सरप्राईज द्यायचंय. मला वाटलं तू आता सांगून देते मग ते बसतील परत नो म्हणते पानसट बनवून गेलो. जरा माझी तर बड्डेची शॉपिंग झाली आमची. बड्डेचे ते गिफ्ट्स घ्यायचे होते, दादांचं, दिदींचं, परत माझं, सुनीलचं. तर ते गिफ्ट्स आमचे घेऊन झाले. आता दिदींची साडी घ्यायची आहे, ती बड्डेची साडी आहे. ती त्यांनी त्या दिवशी आणली होती आणि आता इकडं ब्लाऊज स्टिच करायला दिलं होतं. तर मामा येते आता, मामा घेऊन आले की बस साडी घ्यायची. अजून मला ड्रेसची शॉपिंग करायची. तर आता माझी काही शॉपिंग करायची, ड्रेस वगैरे. आणि दादांना पण ब्लेझर वगैरे बघायचं आहे पीटर इंग्लंडमध्ये. तर बघू, अजून बरेच काय काय कामं बाकी आहे. हॉटेलला जाऊन मेनू फिक्स करायचे खूप. गाईच माझे हबी बघा काय करताय. गाडीत बसून सासूबाईने दिलेल्या खरवसाच्या वड्या खाताय. चांगल्या झाल्या का? सांगा बरं मग एकदा ब्लॉगवर सासूबाईंना चांगल्या झाल्या असं. छान झालाय सासूबाई. सासूबाई छान झालेत नाही, सासूबाई वड्या छान झाल्या.
आम्ही हे नाही का जेव्हा म्हशी होत्या ना आमच्या हम्म. तेव्हा दर 15 दिवसातून महिन्यातून एक म्हैस बाळवायचं तिला, हम्म. मग बनवायची केवढ्या मोठ्या, लय मजा यायची खायला भाऊ. त्याच्यानंतर आता हे दुर्मिळ झाले, उगत तुझे सोबत लग्न केल्यामुळं खायला भेटतंय. चला आता आलो आहे मी ड्रेसमध्ये. मला थोडीशी शॉपिंग करायची ड्रेसची, तर तेच बघण्यासाठी आलो आहे. पण बघू आता काय भेटलं कसं माझ्याबरोबर, कारण मागच्या वेळेस आलं तर डबल एक्सेल होतं सगळं. काय कसं वाटलं? छान वाटत, खरंच खरंच ना, छान आहे, घेऊन टाक. हा ना, आता काय लिहून देऊ बॉन्डवर एखाद्या. आपण नको. काय चड्डी पण आहे त्याच्यात, चड्डी म्हणजे पॅन्ट. दीदीला कसं वाटलं? दीदीकडे आता पिंक वापरताय का? मी सगळे पिंकच कलर घेते परत. तू हे एवढं अटकवायला मोगा त्याला मेहनत का घेत होती? मला काय वाटतं माहिती का, आपण काढतोय ना तर कोणाला आपल्यामुळे त्रास नाही झाला पाहिजे. मी दुकानात पण जास्त कपडे दाखवलेत, मला लय मनाला कसं तरी वाटत त्याचे, जर मी एखादंच घेतलं तर. तू बेस्ट गिरायक आहे माहिती त्याच्यामुळे आहे मी ना दाखवून नाही देत जास्त. जर मला तू पुढे बेस्ट- मला माहिती आहे मला का? आवडत तू बेस्ट गिरायक आहे माहिती आहे, तुला येडा बनवणं लय सोपं होऊन जाईल. इमोशनल आहे ना तू जास्त. कधी कधी मला असं वाटतं दुसऱ्याचं ते ठीक आहे का, आपण पैसे देऊनच घेतली, पण दुसऱ्याचा विचार बी केला पाहिजे असं बी वाटतं मला. म्हणून मी असं करते. हा टॉप घेऊ का दीदी? भाई हिला दोनच कलर आवडत आहे बरं का, फक्त हिरवा आणि हा हिरवा आहे का? पिंक. हिरवा मग हा हिरव्याचा आज आहे का? हा नाही हिरवा. दीदीला आवडेल? छान आहे, हा छान आहे, घेऊन टाक. दीदीला आवडेल? हम्म. घेऊ का त्यांना? आता मी म्हणलो ना तुला घेऊन टाक, तर घेऊन टाकीत जाईल, कारण माझी फॅशन सेन्स चांगला आहे माझा. दीदींसाठी घेते, दीदींकडे असा कलर नाही आहे. ठीक आहे, आणि त्यांना चांगलं पण बाकीच्या साईजमध्ये नाही त्यांच्या. ठीक आहे. आम्हाला वाटलं चांगलं. हे बघा, हे नाही का येऊन गाड्या घालून ठेवू राहिलं परत ऊन घडल्यावर. इथं कामाला लागते का? वाईट वाटत हो माहिती. घरी कपड्याच्या गाड्या नाही घातल्या तरी चालून. कशी का घालतो? दर दीदींचा फोन येतोय तुला. माझी तर शॉपिंग झाली. मी घेतला आहे एक टॉप आणि एक कुर्ती सेट. आणि तर सुनील शॉपिंग करत आहे. सुनीलनी पण बरेच टी शर्ट घेतले, दोन टी शर्ट घेतले, काही शॉर्ट पॅन्ट घेतले, असं काहीतरी चालू आहे त्यांचं. चिनवा शेजारी ट्रेंड्स दुकान आहे ना तिथे. हे बघा, एवढी शॉपिंग केली. एक नाईट ड्रेस पण घेतला आहे मी, आणि हॅलो. यांनी काही टी शर्ट वगैरे घेतले. चला, खूप सगळी शॉपिंग करू झाली आता. हां, सुनीलनी पण 2 टी शर्ट 2 नाईट पॅन्ट घेतले वाटतं. आणि मी दीदींना मला एक टॉप घेतला आहे, एक सेट घेतला आहे, आणि परत अजून काय घेतलं आहे, एक नाईट ड्रेस घेतला. गाईस, आमची शॉपिंग डन. पिशी भरून शॉपिंग केली आहे. अजून आता दादांची शॉपिंग राहिली. दादांसाठी आम्हाला इथं काहीच नाही भेटलं जे की त्यांना आवडलं असं. मग आता आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये जातो. चला, कानासाठी कार घ्यायची होती बड्डेला. तर कानाचे बाबा गिफ्ट करणार होते, म्हणजेच मामा गिफ्ट करणार होते त्यात. तर आता कार आम्ही घेतली आहे, फक्त ती संडेला घेऊन जायची. ती रिव्हील नाही करणार मी, डायरेक्ट बड्डेच्या वेळेस तुम्ही बघा, कारण बाबांचं गिफ्ट आहे ते, त्यामुळं रिव्हील नाही करू शकत. गिफ्ट कोणाचेच रिव्हील नाही करायचे. सो घेतली आता आम्ही कार. आणि बड्डेला जे छोटे बाळं येणार आहे, जे काही 5, 6, 7, 8चे बाळं येतील, त्यांच्यासाठी रिटर्न गिफ्ट म्हणून पण काहीतरी घ्यायचं आहे. जे त्यांना खेळणी वगैरे काहीतरी छोटंसं घ्यायचं आहे, ते पण बघायचं आहे. हे बघा, 1, 2, 3, 4 आणि 5 असे 5 गिफ्ट घेतले. आता याच्यातून एखादं उरू शकतो, पण एक्स्ट्राचं घेऊन ठेवलं. चलो गाईज, गिफ्ट तर घेतले बाळांसाठी. आता जायचं हॉटेलला, त्याच्यानंतर घरी. दिवस 3 वाजत आले. आता दिवस तर आमचा इकडेच गेला आहे. थोडंसं जेवण केलं आहे, आणि कारण जेवण थोडंसं म्हणजे स्टार्टरच खाल्लं जास्त,
सूप वगैरे, परत पनीर क्रिस्पी आणि भाजी तर आम्ही टेस्टसाठी मागवलीत, कारण आम्हाला कानाच्या बर्थडेसाठी त्या हॉटेलला ज्या भाज्या सिलेक्ट करायच्या होत्या त्याच्यातून एक तर गेली होती सिलेक्ट, तिची आम्ही आधीच टेस्ट पण केलेली होती, पण एक सिलेक्ट करायची राहिलेली होती, तर आम्ही तिची टेस्ट केली. स्टार्टरच खाल्लं, त्याच्यामुळे भूक राहिली नव्हती. ती भाजी काय स्टार्टर लय आलं राव. म्हणजे तसं चौघांमध्ये ते कमी राहतं, पण दोघंच होतो ना आम्ही, त्यामुळं सूप आणि मला असं पनीर झालं ना, क्रिस्पी आम्हाला दुसरं इतकी झाली सांगितलं होती ना. सूप बी मी नाक घेतला असं झालं मला. नुसतं पनीर क्रिस्पी मध्ये उलटा पालटा झाला असता. मग जेवण झालंय आत्ताच आणि निघालोय आता घरी. सो दिवस तर आज पूर्ण गेलाय, शॉपिंग हे ते 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 याच्यातच दिवस गेला. आता उद्याचा दिवस पण बरीचशी तयारी करण्यातच जाईल परवाची. आणि मग परवा बर्थडे, हॅपी बर्थडे कान्हा. आणि सगळ्यांनी ते सॉन्ग बघितलं असेल, आज दादांनी पोस्ट केलंय ज्याच्यावर आम्ही डान्स केलाय. म्हणजे याच्यात पण टाकून देतो शेवट ते song. या ब्लॉग मध्ये शेवट टाकून दे, कारण हा ब्लॉग बर्थडेच्या दिवशी येणार आहे ना कानाच्या. हा, तर एकदम मस्त झालंय ते सॉन्ग. दादांनी असंच बसले बसले विचार केला की मी कानासाठी असं सॉन्ग बनवतो वगैरे. त्यांनी त्यांचे वर्ड्स वापरून बनवलं. ChatGPTला जेमिनायला देऊ. हा, जेमिनायला देऊन हे करायला लावलं, त्याचे म्युझिक वगैरे ॲड करायला लावले आणि इतकं छान झालं ते की बस आम्हाला वाटलंच नव्हतं, पण ते इतकं छान झालं ना. तरी त्यांनी निम्मच टाकलेलं आहे, कारण मोठं होतं थोडंसं. आम्ही थोडंसं 2 मिनिटाचंच काय टाकलेलं आहे, 3-3.5 मिनिटाचं होतं वाटतं. तर मस्त झालं आहे. आणि मग काल आम्ही त्याच्यावर डान्स वगैरे शूट केला. म्हणजे डान्स पण काय आम्ही ठरवून नव्हतं केलं, असंच रॅन्डम काही पण करायचं, कारण कसं ना त्याच्यात थोडीशी मस्ती, असं नाही का ही स्टेप करा ती स्टेप करा, ज्याला जसं येईल तसं. फन गाणं बनलेलं आहे ते, लय मस्त बनलं. म्हणून मग तो व्हिडिओ बनवला एक इंस्टाग्रामवर पाहिला असेल. इंस्टाग्रामला, युट्यूबला पण टाकलाय. इंस्टाग्रामवर टाकेल आहे सध्या ते. नाही, टाकलं का? युट्यूबला पण टाकलाय व्हिडिओ, तुम्ही पाहिला नाही हो. इंस्टाग्रामला युट्यूबला दोन्हीकडे दादांनी, कृतीन जाधवच्या अकाउंटला पण आहे आणि दादांच्या युट्यूबच्या स्वप्नील जाधव ब्लॉग्स या अकाउंटला पण आहे. तर नक्की जाऊन बघा, एकदम छान व्हिडिओ आहे. सो कमेंट पण नक्की, आणि बऱ्याचशा कमेंट पण आल्या छान छान. अजून पण कमेंट करा, तुम्हाला कसं वाटलं कसं नाही सांगा. तर चला, आता बराच उशीर झालाय, 4:30 वाजले. घरी जाईपर्यंत 5:30 तर वाजतीलच. चला, आम्ही आता घरी पोहोचतच आलोय आणि आता काना पण आलाय पुढे चक्कर मारायला. ये सकाळपासून गेले हो म्हणून मला दिसले सुद्धा नाही आज. हाय पप्पा, हाय. आम्ही काका सोबत फिरायला गेलो होतो. ये